सबस्क्राईब करा श्री संत देवईमाई या यूट्यूब चॅनलला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी। गवळियांची ताकपिरी गवळियाची ताकपिरी ओण पोरे चांगली एवढा त्यांचा छंद देवा काय सेवा भक्ती ते काय उपवास पडिले होते काय उपवास पडिले होते कण्या भोवते विदुराच्या एवढा त्यांचा छंद देवा काय सेवा भक्ती ते तुका म्हणे कुब्जा दासी तुका म्हणे कुब्जा दासी रूपरासी हीन कळा काय त्यांचा छंद देवा एवढा त्यांचा छंद देवा काय सेवा भक्ती ते विठाला 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 भगवान की कृष्ण भगवान की शिवाजी महाराज प्रमाणं भवाप्ते हृदं मामकानां नितंबः कराभ्यां धृतो येन तस्मात् विधातुर्वसत्यय धृतो नाभिकोश परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करो प्रथमन पांडुरंगा करो प्रथमान पांडुरंगा करो प्रथमान सरी चरण संताचे सरी चरण संताचे सरी चरण राजा कृपाळे कथेला राजा कृपाळे कथेला करू प्रथम मन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका प्रस्तुत प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग महान वैष्णव जगदवंदनीय जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा काल्याच्या प्रसंगातील अभंग सेवेकरता निवडलेला आहे। विठाला विठाला अभंगावर बोलण्यापूर्वी 2 शब्दाचा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे। आज मौजे मरडसगाव या नगरीमध्ये गेल्या 7 दिवसापासून अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण, श्रीमद भागवत कथा, काकडा, धूपारती, हरिकीर्तन, अन्नदान, आज कार्यक्रमाची सांगता आहे। ती सांगता काल्याच्या कीर्तनाने आहे। आले भागा ते करीतो नाम तुझे उच्चारितो, त्या संबंधाने सर्व
या ठिकाणी जमलेली सर्व पंचक्रोशीतील भजनी मंडळी, ज्याने विशेष निमंत्रण दिलं गावाच्या वतीनं श्री हरिभक्तपरायण अशोक महाराज, हनुमान महाराज, संभाजी महाराज, श्रीराम महाराज, मुंजा महाराज, सगळेच महाराज, आपले वैजनाथ महाराज, सगळेच महाराज, त्या बाबाला नमस्कार, सगळेच महाराज, उभा टाकलेले सगळेच महाराज, विठाला विठाला काल्याचं कीर्तन म्हणलं की त्याला काही बंद नाहीत. काल्याच्या कीर्तनाला, कीर्तनकाराला वेगळं दुसरं काही सांगायला चालत नाही. कारण कीर्तनाचे काही प्रकार आहेत. नामसंकीर्तन, गुणसंकीर्तन, तसं हे लीला संकीर्तन आहे. देवाच्या लीलेचं वर्णन आजच्या अभंगातून आपल्या या ठिकाणी करायचं. देवानं कृष्ण चरित्रामध्ये जे वर्णन आले किंवा भगवान श्रीकृष्णाचा जो 8वा अवतार आहे, 8व्या अवतारामध्ये जे काही भगवंतानं लीला केल्या त्या लीलेचं वर्णन करायचं म्हणजे काल्याचं कीर्तन. विठ्ठला विठ्ठला या ठिकाणी मुख्य अधिष्ठान जर काही आपलं असेल तर आपले श्री हरिभक्तीपरायण वैकुंठवासी गंगागीर बाबा मरडसगावकर आणि त्यांचा वारसा चालवणारे श्री हरिभक्तीपरायण दत्तगिरी महाराज किंवा दत्तगिरी बाबा, त्या मठाचा वारसा चालवत आहेत. हे मुख्य अधिष्ठान मरडसगावचं आहे. आणि मरडसगावला हे गावाचं नाव कशामुळे पडलं? कारण या ठिकाणी मर्डेश्वर भगवान आहे, भगवान शंकराचं मंदिर आहे या ठिकाणी, आणि त्याचं नाव मर्डेश्वर आहे. आणि मर्डेश्वरामुळं तुमच्या गावाचं नाव मरडसगाव आहे. विठाला सर्व भाविक वृंदाला मी नमस्कार करतो आणि मी माझ्या कीर्तनाला प्रारंभ करतो. तुका म्हणे नमो हरीची आदास, तुका म्हणे नमो हरीची आदास, तुका म्हणे नमो हरीची आदास, तुका म्हणे नमो हरीची आदास. ते सर्व इच्छा पुरत, ते सर्व इच्छा पुरत, तुका म्हणे नमो हरीच्या दासा, ते सर्व इच्छा पुरतसे. म्हणून आपल्याला या अभंगातून सद्गुरू मोतीराम महाराज, सद्गुरू मारुती महाराज आणि आपले गंगागीर बाबा जशी मला सद्बुद्धी देतील त्याप्रमाणे या ठिकाणी मी बोलण्याचा प्रयत्न करतो. आजचा अभंग हे काल्याचा प्रसंगातील अभंग आहे. मध्ये वाजू नका. विठाला विठाला आजच्या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज हे देवाचा केवढा छंद आहे ते आजच्या अभंगातून सांगतात. आणि हे छंद सांगत असताना जगद्गुरु तुकाराम महाराजांनी पुराणातले 3 दाखले दिलेले आहेत. तिन्ही चरणामध्ये 3 दाखले तुकाराम महाराजांनी दिलेत. त्या एका एका चरणाचा आपण थोडक्यामध्ये आपण चिंतन करू. विठाला विठाला मुख्य जर आपण जर पाहितलं तर छंद हे कोणाला नाही असा व्यक्ती नाही महाराज. जीव असो त्याला छंद आहे, संत आहे त्यालाही छंद आहे, देव असला तरी त्या देवाला सुद्धा छंद आहे. जीवाचा छंद वेगळा, संतांचा छंद वेगळा आणि देवाचा छंद वेगळा. तिघाची 3 छंद तुम्हाला सांगतो. जीवाचा छंद सांगा महाराज. का जीवाचा का एक छंद आहे का? नाना प्रकारचे छंद आहेत महाराज, नाना प्रकारचे. किती आहेत प्रकार? तुकाराम महाराज म्हणले एक जेवढे व्यक्ती तेवढा छंद आहे. विठाला विठाला बहुता छंदाचे
बहु आसे जन बहुता छंदाचे बहु आसे जन बहुता छंदाचे बहु आसे जन बहुता छंदाचे बहु आसे जन छंदाचे बहु आसे जन बहुता छंदाचे बहु आसे जन बहुता छंदाचे बहु आसे जन बहुता छंदाचे बहु आसे जन दैवा तुम्हाला त्यांच्या संगे दैवा तुम्हाला त्यांच्या संगे बहुता छंदाचे बहु आसे जन बहुता छंदाचे बहु आसे जन त्यांच्या संगे दैवा तुम्हाला संगे बहुता छंदाचे बहु आसे जन बहुता छंदाचे बहु आसे जन आसे जन बहु आसे जन बहुता छंदाचे बहुत आशे धन महाराज बहुता छंदाचे बहु आशे अनेक प्रकारचे लोक आहेत तेवढ्या लोकांचा छंद वेगळा वेगळा आहे महाराज कोणाला कोणता छंद आहे महाराज तेवढा आम्हाला सांगा आता छंद काही एक प्रकारचा आहे का कोणाला पुस्तक वाचनाचा छंद वाचनाचा छंद महाराज जे कधी बघितलं त्याच्या हातात पेपर असतो कोणतं तरी पुस्तक असतं नाही कोणतं तरी कादंबरी असते गाथा सोडून बरं का ज्ञानेश्वरी सोडून हे सगळे पुस्तकं वाचितात कोणाला वाचनाचा छंद आहे कोणाला लिखाणाचा छंद आहे काही काही माणसं वयाच्या वया लिहून काढतात त्याला जर विचारलं तुम्ही काय लिहिलं ते त्यालाही कळत नाही आपण काय लिहिलो ते म्हणजे कोणाला वाचनाचा छंद कोणाला लिखाणाचा छंद कोणाला वेगवेगळे कोणाला क्रिकेटचा छंद कोणाला नवीन नवीन गाडी आली त्याचा छंद आता एक प्रकार का त्याच्यामध्ये होय काय सांगावं आता त्याचं वर्णन करा तेवढं कमी आहे इतके वेगवेगळे नाना प्रकारचे छंद आहे महाराज छंद हे दोन प्रकारचे आहेत एक संसारिक छंद आणि एक परमार्थिक छंद विठाला नाना प्रकारचे छंद तुम्हाला सांगालो संसारिक छंद वेगळा परमार्थिक छंद वेगळा संसारिक मध्ये अनेक प्रकारचे छंद तुम्हाला आम्हाला सापडतात किती किती सांगता येतील 2-3 सांगतो म्हणता तुम्ही महाराज मग सगळं सांगा सगळं दाट पेरल्या कंसाला बारीक पडते म्हणून थोडं थोडं मुद्दाम काही दृष्टांत काही 2-3 देतो आणि दृष्टांताशिवाय आपण कधी बोलतच नाही काय म्हणतात तुकाराम महाराज म्हणतात पुराण वाचवा शास्त्र वाचवा गाथा वाचवा आणि मग कीर्तन करा सगळ्यामध्ये जर कोणता छंद असेल तर मूढजना छंद लावण्याचा जेवढा खाण्यावर खर्च होत नाही तेवढा लावण्यावर खर्च होतो महाराज खाण्यावर कोणी खर्च करत नाही बदाम काजू पिस्ता अशा प्रकारचं कोणी खाणार नाही लावण्यावर सुंदर महाराज सुंदरता दिसावं म्हणून सगळं एवढं अट्टहास आहे लावण्यासाठी अहो एक बाई अशी नटून थटून निघाली बरं तुम्ही नाही बरं का दुसरी नटून थटून निघाली आणि तिला योजना विचारलं वंश कुठे निघाले तुम्ही ती म्हणली मी ना अंध मुलाच्या शाळेच्या उद्घाटनाला चालली आता तुला कोण बघणार आहे तिथं वंश अहो काही माणसाला छंदच असतो बरा छंदच असेल वेगवेगळे छंदाचे विठाला एखादं लहान लेकरू असू द्या बाळ असू द्या त्या बाळाला आपल्या आईचा छंद असतो महाराज त्याला दुसऱ्याचा कोणाचा छंद नाही तो फक्त आई म्हणतो एकदा असा प्रसंग एक आई आपल्या लेकराला घेऊन बाजारला गेली आई आपल्या लेकराला घेऊन बाजारला गेल्यानंतर तिथं लेकराची आणि आईची चुकामुक झाली म्हणजे ती आई कीकडे गेली आणि लेकरू कीकडे गेलं महाराज दोन्ही बाजूला गेल्यानंतर ते आता लेकरू रडू लागलं मोठ्याने टाहू फोडला आई सुंदर प्रमाण दिलं चुकली माय बाळ हुर पाय लेकरू सारखं लेकराची आईची वाट बघतो चुकल्यावर बरं का
तुका म्हणे बाळ माता चुकलियावने, 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 नमवतारी दुःख पावे विठाले, नमवतारी दुःखे पावे विठाले, नमवता जननी दुःख पावे विठाले, नमवता जननी दुःखे पावे विठाले, पांडुरंगे पंढर विठुळे मना नाठवे उपाय, पांगोळले मना नाठवे उपाय, पांगोळले मना नाठवे उपाय, पांगोळले मना नाठवे उपाय. तुका म्हणे बाळ माता चुकली आवनी, बाळ आणि माईची ताटात तूट झाली बाजारामध्ये. आणि बाजारात गेल्यानंतर लेकरू मोठ्या मोठ्याने रडू लागलं, आई म्हणू लागलं, आई. कारण त्या आईला आपल्या आईशिवाय दुसरं कोणी या जगामध्ये विशेष वाटत नाही. सारखं रडू लागलं. मग आमच्या महिला वर्गाच्या काय हृदयात अंतकरण कोमल असते. बाकीच्या महिला त्या ठिकाणी जमल्या आणि त्याला म्हणाले, ए बाळा काय झालं रडायला? आई, अरे तुला रडायला काय झालं? तुझी कुठे आई? आवाज कमी करा. विठाला 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 विठाला. आई म्हणून रडू लागलं. त्या माता मावल्या म्हणाल्या, बाळा हे बघ ही ती तुझी आई आहे. हे बघ ही तुझी आई उभा टाकली या ठिकाणी. ते म्हणला, ही आई नाहीच आहे. मग कोण आहे? ही बाई आहे. ही बाई आहे, ही आई नाही. त्याच्या दृष्टीनं ती आईच महत्वाची. त्या बाया काहीच महत्वाचं नाही. ज्ञानोबा राय म्हणतात, येरा जिया पराविया रंबे हुनी बरविया. एकापेक्षा एक सुंदर होत्या, पण त्या लेकराला आपल्या आईचाच छंद आहे महाराज. विठाला 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 छंद त्या अंतरी माऊलीचा, छंद त्या अंतरी माऊलीचा, बाई मावली, बाई मावली, बाऊ दांडा सावित्री परे सावित्री परे सगळ्या समजून सांगू लागल्या. अनेक उदंड बुजावी ती परी, बुजाविणे म्हणजे समजावणे. त्या लेकराला त्या माता मावल्या जमलेल्या समजून सांगलेल्या, बाळा तुझी आई येईल, घाबरू नको, याच ठिकाणी आहे, इथंच असल, जवळच असल. पण त्याला त्या आईचा छंद लागलेला असतो. छंद त्या अंतरी माऊलीचा. त्याच्या अंतकरणामध्ये आईचा छंद आहे महाराज. म्हणून सांगतो, कोणाला कोणता छंद, कोणाला कोणता छंद. अजून एक छंद सांगतो. विठाला विठाला सांडावी हे बिडा
सांडावी हे लीला सांडावी हे लीला सांडावी सांगत होतो वेगवेगळ्या प्रकारचे छंद आहेत बरं का. त्याच्यामध्ये मद्यपी बरळे भलत्या छंदे. मद्यपी म्हणजे पिणारा माणूस काय बोलल काही सांगता येत नाही मला. एक पेलेला माणूस बस स्टँडला गेला. बस स्टँडला गेल्यानंतर ड्रायव्हरला म्हणला आणा म्हणला एस टी ड्रायव्हर साहेब. ते ड्रायव्हर म्हणला मी एस टीचा ड्रायव्हर नाही. मग म्हणले मी विमान चालवतो मी पायलट आहे म्हणला. ते म्हणला मग आणा मग विमान. हे म्हणजे मद्यपी बरळे भलत्या छंदे भरपूर प्रमाणात आपल्याकडं. पण आपल्याला काल्याचा प्रसंग असल्यामुळं थोडंसं लीला वर्णन करावं लागतात बरं का. पण ते आपण बी त्याच मार्गाने चालवतो आणि आपला तेच उद्देश आहे. मद्यपी बरळे भलत्या छंदे म्हणून तुम्हाला अगोदर सांगितलं छंद हे दोन प्रकारचे असतात. एक संसारिक छंद एक परमार्थिक छंद. संसाराचा छंद सुटल्याशिवाय परमार्थाचा छंद लागत नाही. प्रमाण आहे असं विठाला विठा कामने सांडी संसाराचा छंद परमानंद तुका म्हणे सांडी संसाराचा छंद भजनेला प्रमाण जर पाठ नसल तर करत राहायचं तोंड वाचवायचं. ह्याला काही कळत नाही बसलेल्याला. तुम्ही काय प्रमाण म्हणालेत चुकीचं म्हणालेत का बरोबर म्हणालेत काही हिशोब लागत नाही. उगाच तोंड वाचवायचं करायचं राहायचं बरं का. प्रमाण नसल्यास पाठ असल्यावर तर चांगलीच गोष्ट आहे. विठाला 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 म्हणून मद्यपी बरळे भलत्या छंदी पाठ करूनच यावं लागतो. कीर्तन करायला सुद्धा पाठ करावं लागते महाराज. आता काही पाठ करण्याची गरज आवश्यकता नाही लोकायला. दोन गोष्टी पाठ झाल्या तरी बस झाल्या. कोणतं उमगाया बापर आणि आई माझी मायेचा सागर. हे दोन गोष्टीच पाठ झाल्या मग त्या महाराजाला कीर्तनाला वेळ पूर्ण रोज रोज 4 कीर्तन चालू आहेत. म्हणजे कीर्तन करायला असं त्या अभ्यासाची गरज नाही. नाही 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 ते ज्ञानोबा तुकोबाचं म्हणायला तयारच नाहीत. मग काय मग इकडंच हातगाड्यावरला माल ते वापरतात. इकडं ज्ञानोबाचं तुकोबाचं निळोबाचं ते एक शब्द सुद्धा घ्यायला तयार नाहीत. एक प्रमाण सुद्धा घ्यायला तयार नाहीत. असो त्याला पुढं काही चांगले त्याची एका वर्षामध्ये वर्षश्राद्ध होणारच आहे लक्षात ठेवा. विठाला 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 आपला असा नियम आहे मुंजा महाराज. एक अभंगाचा शब्द धरायचा आणि त्या अभंगाचा शब्दाचा छेड लावायचा. तुम्ही प्रमाण द्यायलेत हो पण हे लोक नुसते मनाईपुरतेच आहेत प्रमाण. बाकी काही कोणी डोक्यात लावायला तयार नाही. प्रमाण हे कीर्तन करायला वाचून दाखवायची. जर एखादा कोणी कीर्तनकार जर साईड बोलून चलत असल तर त्याला तुम्ही निश्चित तिथं तुम्ही टोका
भक्ती ज्ञानाविरहित इतर गोष्टी न कराव्या. हे बाकीचं काय बोलायचं नाही. बोलायचं असलं तर संप्रदायाचं बोलायचं, बोलायचं असेल तर वारकऱ्याबद्दलच बोलायचं, बोलायचं असेल तर ज्ञानोबा तुकोबाऱ्याबद्दलच बोलायचं, बोलायचं असेल तर पांडुरंगाबद्दलच बोलायचं. बाकीच्या कोणत्याही गोष्टी करायच्या नाही. बोलू ऐसे बोले जेने बोले विठ्ठल डोले, असा प्रकार आहे. म्हणून मी तुम्हाला जे प्रमाण दिले छंदाबद्दल, नाशिकला जर तुम्ही कधी गेलेत आणि कोणी करतात ना तिकडं 10वा 12वा मुंजा मारा, तिकडे गेल्यानंतर मग येस एकाची चमन एकदा करीतच नाहीत. ह्याचा 5 पाठ काढतेत, त्याचे 5 पाठ काढतेत, त्याचे 5 पाठ काढतेत. त्याला माहिती आहे एकदा ह्याचे 5 पाठ काढले की उठत नाही, आपलं गिराईक पक्क झालं. म्हणून आपला तसा स्वभाव नाही. आपण एक शब्द धरायचा, नाशिकच्या न्हाव्यासारखं काम करायचं नाही. विठाला खूप प्रमाण आहे. तुका म्हणे सांडी संसाराचा छंद, आताच प्रमाण झालं आपलं. संसाराचा छंद टाकल्याशिवाय देवाचा छंद लागत नाही महाराज, छंद लागू शकत नाही. हा मग अहो ज्ञानोबा म्हणतात काही जणाला कोणता छंद, चित्ताराधी स्त्रियेचे आणि तियेचेनी छंदे नाचे. मी बोलणार तर छंदाबद्दलच बोलणार. विठाला 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 माकड गारुड्याचे होय जैसे. अहो काय सांगावं, आपल्या भागामध्ये आता सध्या आपण मराठवाड्यात राहतो, खूप चांगला आपला भाग आहे. चांगल्या भागामध्ये आपण चांगली वर्तणूक आहे. तुम्ही बाहेर जाऊन बघा, आहो जाओ काही नाही महाराज. हां जर एखाद्याच्या घरी पाहुणे जर आले का नाही, पाहुणे आल्यानंतर मग मालक म्हणतो, संगीता 4 कप चहा ठेव बरं. नाव घेऊन त्याला सांगतो, संगीता 2-4 कप चहा ठेव बरं. मग ती चहा झाल्यावर म्हणते पुन्हा, बबनराव या चहा घेऊन जा. म्हणजे नाव घेऊन चालायले सध्या, नाव घेऊन. हो काही काही जणांचं नाव घेऊन आहे बरं का. आत्मनामो गुरु नामो नामो अतिकृपणश्च श्रेयस कामो न गृहिणीयात ज्येष्ठ अपत्य कलत्रयो. काही काही जणांचं नाव घेऊच नाही. आपल्या घरातल्या मोठ्या मुलाचं नाव घेऊ नये, त्याला काहीतरी वेगळं नाव ठेवायचं. त्याला पिंटू म्हणा, बाळू म्हणा, काय म्हणायचे ते म्हणा, वेगवेगळे नावं ठेवायचे. पण मोठ्या मुलाचं नाव स्वतः उच्चार करायचा नाही, स्वतःचं नाव घ्यायचं नाही बरं का, स्वतःचं नाव घ्यायचं नाही. आता बऱ्याच ठिकाणी असा प्रसंग येते, महाराज आमचं तुम्ही कीर्तनामध्ये नाव घेतलंच नाही. मी म्हणलं तुमच्या पत्नीला सांगा नाव घ्यायला, ती तुमची पत्नी तुमचं नाव घेतल्याशिवाय राहणार नाही. विठाला 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 हे संसारिक छंद झाले, हे जीवाचा छंद झाला, हे तुमचा आमचा छंद बरं का. हे पण छंद कोलमडतो महाराज, छंद हा कोलमडतो. कशामुळं? 3 गोष्टी सांगतो तुम्हाला. छंद कशामुळं कोलमडतो? शारीरिक शुद्धीमुळं छंद कोलमडतो. दुसरं शारीरिक सौंदर्यामुळं छंद कोलमडतो आणि जातीमुळे एक छंद कोलमडतो. हे 3 गोष्टी तुम्हाला प्रमाणासहित पटवून देतो. 3 गोष्टी आहेत. शारीरिक शुद्धी पाहून सुद्धा काय होतं, छंद कोलमडतो. दोन्ही पार्ट्याचे लग्न झाले, इकडून मुलाचं लग्न, इकडून मुलीचं लग्न. त्याच्या घरचे म्हणून लागले तिच्या संग लग्न करू नको, मुलीचे म्हणून लागले लग्न करू नको, त्या मुलासंग करू नको. का? ती जरा वेगळ्या धर्माची होती. ही वेगळ्या धर्माची होती आणि ती वेगळ्या धर्माची होती. दोन्ही वेगवेगळ्या धर्माच्या असल्यामुळं घरातल्याच्या सगळ्याचा विरोध आला. योगायोगानं ते आता मी या बेबी राजी तो क्या करेगा काजी, आहे का नाही. नवरा बायको तयार असल्या दुसऱ्याचं काय चलते हो, कोणाचंच काय चलत नाही. लग्न झालं शनिवार गेला, रविवार गेला, सोमवार गेला, मंगळवार गेला, बुधवार गेला. गुरुवारी तिच्या पत्नीनं तिच्या मालकाला म्हणले, मालक तुम्ही शनिवारपासून आंघोळ केली नाही. शनिवार गेला आंघोळ केली नाही, रविवार गेला आंघोळ केली नाही, सोमवार गेला आंघोळ केली नाही. आज म्हणले गुरुवार आहे, 6 दिवस झाले म्हणले आपल्या लग्नाला, 1 दिवस तरी तुम्ही आंघोळ केलेली पाहिजे नाही. ते म्हणले आपण आंघोळ फक्त जुम्मे के जुम्माच करत असतो. मला मध्ये आपलं कधी
आंघोळ नसतीच म्हणले. ते म्हणले हो असं असतंय का कुठं? अहो म्हणले आपलं हे शरीर दुर्गंधीशी थार नाही, अपवित्र शरीर आहे शे, रोज स्नान करावं लागतंय. ती म्हणली आज तुला फारकत देऊन टाकते. फारकत झाली. छंद लागला होता का नाही त्या पोराचा? त्या मुलीला कोणाचा छंद लागला होता? त्या मुलाचा छंद लागला. पण छंद कोलमडला महाराज, कोलमडला. तसं देवाच्या बाबतीत देवाचं विषयाचं अधिष्ठान असलं की छंद कोलमडत असतो. पण देव ज्या ठिकाणी अधिष्ठान आहे त्या ठिकाणी छंद कोलमडत नाही. त्याचं एक उदाहरण द्या महाराज. कोणतं उदाहरण आहे? गोकुळातल्या पेंद्याचं उदाहरण आहे. पहिल्या चरणात त्याचं उत्तर देतात. पहिल्या चरणामध्ये गवळीयाची कोण मैले, गवळीयाची ताक पिले, 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 गवळीयाची ताक पिले. भक्ताचा छंद असल्यामुळं त्याची शारीरिक शुद्धी देवानं पाहितली नाही. गवळीयाची ताक पिरे. ताक पिरे म्हणजे ताक पिणारी. तुम्हाला सांगतो दुधाच्या गोट्याचा वास येतो, दुधाच्या घराचा वास येतो. ज्याच्यात दूध आहे बरं का त्याच्यात. नाही दूध काढणाऱ्या माणसाचा सुद्धा वास येतो. दुर्गंधी येते, वास येतो त्याचा. येतो की नाही म्हणजे महाराज? येतो, वास येतो. मग पेंद्याच्या आईनं का एकदा ताकाला अशी चांगले जिरे मिरे टाकून अशी फोडणी दिली महाराज. फोडणी दिल्यानंतर पेंद्याला वाटलं वा काय थंड ताक आहे. उन्हाळ्याचे दिवस होते आणि जिरे मिरे कोथिंबीर टाकून असं मसाला टाकून महाराज ताक बनवलं होतं पेंद्याच्या आईनं. पेंद्यानं ताक भरपूर पिलं, 1 गिलासभर पिलं. पण त्याला आठवण झाली. कोणाची? देवाची आठवण झाली. भगवान श्रीकृष्णाची आठवण झाली. माणसाला सुखात देव आठवाव का दुःखात देव आठवाव? सुखामध्ये देव जर आठवला तर दुःख होत नाही. माणसाला दुःखामध्ये देव आठवतो. देवा बघ माझ्याकडं. तू बघितलंस का त्याच्याकडं कधी? म्हणून सुखामध्ये जो आठवतो त्यालाच भक्त म्हणतात. सुखामध्ये आठवतो त्याला निश्चिम भक्त म्हणतात किंवा कट्टर भक्त म्हणतात. पेंद्याला वाटलं आपलं ताक आईनं खूप सुंदर केले, आपल्या कानाला घेऊन जावं, आपल्या कृष्णाला घेऊन जावं. मग न्यावं तर आई म्हणाल तू कुठं न्यायलास? काही भांडं न्यावं तर आई म्हणायची तू कुठे घेऊन चालास हे भांडं? म्हणून पेंद्यानं आपल्या तोंडामध्ये चूळ भरली, असं घेतलं. आता ती कुठं भगवान श्रीकृष्णाला हुडकीत गेला ते पेंद्या असं.
आईने विचारलं, पेंद्या कुठं चालास तू? त्याला बोलता नाही ना, त्याच्या तोंडामध्ये ताक होतं. निघाला महाराज. त्या ठिकाणी सवंगडी खेळू लागली. सवंगडी खेळता खेळता इतकं मध्ये भगवान श्रीकृष्ण दिसल्या. त्याला आनंद वाटला. आहे गडे म्हणजे आपला मालक त्या ठिकाणी बसलेलाच आहे. गेला बाकीच्याला सारू लागला, सरका बाजूला. मग त्याला म्हणता येईना ना, त्याच्या तोंडामध्ये ताक असल्यामुळं. आता तुमच्या तोंडामध्ये पाणी असल्या तुम्हाला बोलता येते नाही. मग तसंच तुम्ही मला हुंकार देऊ लागला. हुंकार देता देता देव म्हणले, पेंद्या काय झालं म्हणले तुला इतकं पळत पळत आला असं ना, तोंडामध्ये काय घेऊन आला? काय तुला जुलाब झाली का काय? असे खून करू लागला तो. खून करता करता देव म्हणजे नेमकंच झालं तरी काय, काहीतरी म्हणजे मार्मिक गोष्ट आहे. पेंद्यानं काहीतरी तोंडामध्ये घेऊन आलाय. पेंद्या काहीतरी घेऊन आलास. देवानं विचार केला, आता जर आपण नाही म्हणलं की सगळ्या अंगावरच आपली पेंटिंगच करते म्हणजे पेंद्या. मग त्याच्यापेक्षा आपण देवानं तोंड वाचलं आणि पेंद्याने महाराज सगळी गुळणी देवाच्या मुखामध्ये रिचवली. रिचवल्या देवाच्या मनामध्ये इतका आनंद झाला, अंतकरणामध्ये. आहा हा काय गोडी म्हणजे माझ्या भक्ताची. अहो जे यशोदेच्या हातानं मी जेवतो, पण यशोदेच्या हाताला एवढी गोडी नाही. मग या पेंद्याच्या हाताला गोडी म्हणजे काय तोंडामधली चव आहे म्हणले महाराज. मला सांगा, ज्याचा वास येतो, ज्याच्या गोट्याचा वास येतो, ज्याच्या घरातल्या माणसाचा वास येतो, त्या पेंद्याचा वास येतच असेल ना. ते गवळ्याचंच लेकरू होतं. आणि मला सांगा, ज्या पेंद्यानं काय पेप्सोडेंट वापरला होता, का पतंजली दंतकांती वापरली होती, का शिबाका वापरला होता, का कोलगेट वापरलं होतं? मला सांगा. अहो काहीच बैठलं नाही देवानं. गवळ्याची ताक पिरे, ताक पिणारे ते गवळ्याची लेकरं. कोण पोरे चांगली, कोणते पोरं चांगले होते ते मला सांगा. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, भक्ती पुढे तो का म्हणे, भक्ती पुढे न म्हणे उद्दिष्ट थोडे, तुका म्हणे भक्ती पुढे प्रेमाचा भुकेला हाती दुष्काळ नवने उचित थोडे, तुका म्हणे भक्ती पुढे प्रेमाचा भुकेला हाती दुष्काळ तुका म्हणे भक्ती पुढे. भक्ती पुढे काही देवाला आवडतं, फक्त भक्ती आवडते महाराज. श्रीराम महाराज तुम्ही वाजवायला आहेत म्हणून बरं आहे, नाही तर काय असा प्रसंग असते काय काय ठिकाणी वाजवण्याचा. आमच्या गावामध्ये एक हलगी वाजवणारा माणूस आहे. त्याला फक्त दोन, ते गेलं म्हातारा मारून, त्याला दोनच चाली येत होत्या बघा. मड्याला तीच गाई वाजवायचं आणि घोड्याला तीच गाई वाजवायचं महाराज. हो, जेव्हा निघालं तेव्हा मड तीच गाई वाजवायचं आणि घोडं निघालं तरी तीच गाई वाजवायचे. दोनच बोल. पण आमचे श्रीराम महाराज शिकलेले आहेत, संस्थेत शिकल्यामुळं त्याला ह्या बोलाचा अभ्यास आहे. सगळं हे बी एक नादच, हे छंद आहे बरं का. हां, जसं गायनाचा छंद, कशाचा छंद, हे वादनाचा छंद. धीर 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 का म्हणून जरा वेगानं हो द्या ना. विठाला नाचे उडे आपुलिया छंदे. खूप प्रमाणे छंदाचे बरं का. रामकृष्ण गीती गात छंदे आपुल्या नाचत. फक्त पाठ करणारा माणूस पाहिजे. पाठ केल्यानंतर सगळं सापडते त्या गात्यामध्ये, सगळं सापडते ज्ञानेश्वरीमध्ये. पण वाचवायची कोणाला? ज्ञानेश्वरी कोणी वाचवेना. निदान 5 वेळा तरी वाचायला पाहिजे रोज. एक तरी होई पाठ करायला पाहिजे. आता महिला वर्ग तुम्ही बघा, अहो इकडल्या भागामध्ये एका कीर्तनामध्ये ऐकलं मी, शेवगाव भागामध्ये, शेवगाव त्या भागामध्ये एका बाईनं 1000 ज्ञानेश्वरीचे पारायण केली होती. 1000. बघा मला सांगा, तू
कीर्तनकारानं ओळी उच्चार करण्याच्या अगोदरच ती बाई सांगायची म्हणून पाठांतर केलं करायला पाहिजे. पाठांतर हरिपाठ पाठ नाही काही जणाला, हरिपाठ सुद्धा नीट म्हणत नाहीत, शब्द सगळे चुकीचेच म्हणतात. मग विठाला 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 राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खून मायलेकीची. अरे मालिकेची मान की बाई म्हणते म्हणले हो हो महाराज मला चुकलंच म्हणले. काय कर हरिपाठ पाठ नाही. बरं असू द्या भोळ्या देवाला त्या भोळ्या भाविकाचं आवडते म्हणून तो तो देव ते संपादून घेतो बरं का. अभिमानी अशी गर्भवास, अभिमानी माणसाला तो टाळतो आणि आपल्या साध्या भोळ्या माणसाला तो जवळ करतो बरं का. त्याला माहिती याला पाठ नाही, शाळेत गेलेलं नाही लेकरू हे, म्हणून त्याचं तो दयामया करतो. असो तर मला पहिलं तुम्हाला चरणातून सांगितलं की गवळी याची ताक फिरेन, कोण पोरे चांगली, कोणती पोरं चांगली होती सांगा. एवढा त्याचा छंद देवाला तेवढा छंद होता. कोणाचा? भक्ताचा. काय सेवा भक्ती ते शारीरिक शुद्धीनं छंद कोलमडतो, पण देवाचा छंद एकदा भक्ताचा छंद देवाला लागला रे लागला, देवाचा छंद बिघडत नाही. शारीरिक शुद्धी पाहून छंद कोलमडतो, कधी 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 जात पाहून छंद कोलमडतो, जात बघतात बरं का. पण देवाला जात बघत नाही, देव कोणाचीच जात बघत नाही महाराज. एकदा भगवान श्रीकृष्ण एकदा कौरवाकडे गेले, कारण कौरवाकडे गेल्यानंतर दुर्योधनाला म्हणले, दुर्योधना अरे ते तुझे भाऊच आहेत, तुमचे ते धर्मराजा अर्जुन नकुल सहदेव हे तुझे भाऊच आहेत. अरे तुला जसं अर्ध राज्य आहे तसं अर्ध राज्य त्याला देऊन टाक. ते मला अर्ध राज्य मिळणार नाही. त्यावेळी देव म्हणले 5 गावं तरी दे. 5 गावं सुद्धा देणार नाही. देव त्या ठिकाणी शिष्टाई करण्यासाठी गेले होते. यया कौरवाची या घरा शिष्टाई धाडीलाशी दातारा, शिष्टाई करण्यासाठी त्या ठिकाणी देव गेले होते. पण त्या ठिकाणी ती शिष्टाई सफल झाली नाही. मग जाते वेळेस दुर्योधन म्हणला, देवा आमच्या घरी जरा जेवून जा, 2 घास खाऊन जा. कोणाला म्हणले? देवाला. देव म्हणले मी आधीच आमंत्रण घेतलंय. कोणाचं येतं? विदुर काकाच्या येतं, मी तुझ्या आता जेवणार नाही. दुर्योधन म्हणला बघा 56 भोग आहे देवा माझ्या घरी. ते राजा होता. 56 प्रकारचे भोग आहेत. आज बी पांडुरंगाला 56 भोगाचा नैवेद्य दाखवतात पंढरपूरला. 56 प्रकारचे पदार्थ असतात. आपल्याला तर त्याचे नावं सुद्धा माहीत नाहीत. महाराज आम्ही एकदा अशोक महाराज एकदा आम्ही असंच जेवण्याचा प्रसंग आला चांगले श्रीमंताच्या घरी. त्याच्याकडे सगळ्या अशा वाट्याच होत्या महाराज. कशाची? बासुंदीची वाटी, श्रीखंडाची वाटी, आलूची भाजीची वाटी, वरणाची वाटेच होत्या सगळ्या अशा वेगवेगळे पदार्थ, जिलेबीन, बासुंदीन, गुलाबजामुन, बालुशाहीन, एवढं ताट भरलेलं होतं महाराज. आमच्या बाजूला एक माणूस बसलं होतं. सगळ्या वाट्यामध्ये एक वाटी होती बरं का श्रीराम महाराज, आणि त्याच्यामध्ये होतं पाणी. ते कशाचं पाणी असतं? त्याला गुलाबजल म्हणतात वाटते. काय म्हणतात मलाही माहिती नाही. ते गुलाबजलचं पाणी कशामुळे ठेवलेलं असते ती रिकामी वाटीन, त्याच्यात पाणी कशामुळे ठेवलेलं असते? म्हणजे एक घास बासुंदीचा खाला की ते त्याच्यामध्ये हात बुडवायचा, आणि मग दुसरा घास खाते वेळेस पहिली अभिरुची दुसऱ्या अभिरुचीला बाधक होऊ नये म्हणून त्या पाण्यामध्ये त्यानं हात बुडवायचा प्रत्येकानं. पण ते आमच्या बाजूचं जे बसलेलं होतं का नाही जेवायला, त्यानं काय करायचं, एक घास बासुंदीचा खायचा, बुडवायचा, एक घास श्रीखंडामध्ये घालायचा, पुन्हा त्याच्यात बुडवायचा. त्याला वाटलं हे सुद्धा खायचाच पदार्थ आहे काय की, म्हणून त्यानं असं वरपू खाऊ लागलं ते पाणी. ती बघ ना वाढणारे माणसं म्हणले ती तुम्ही काय खायलेत म्हणले हे असं. ते म्हणले काय टेस्ट लागायली म्हणले ती पाण्याची. ती म्हणले तुम्ही पाणी पिलं का काय? ते मला 2 वाट्या पिले की मी आतापर्यंत. अहो म्हणले त्याच्यामध्ये केमिकल असते ना त्याच्यामध्ये. म्हणजे ते कशासाठी असते? ते म्हणले हात धुण्यासाठी असते, मध्ये अभिरुची लागू नये म्हणून. आता ज्याला जेवण्याचं आपल्याला कळना त्याला कसं काय मेळ लागायचा दुसरा? विठाला हो 56 प्रकारचे बघ दुर्योधनाच्या घरी होते. पण देवानं सांगितलं मला विदुराच्या घरी जायचंय. मला मी विदुराच्या घरी जाणार. देव त्या ठिकाणी गेले. पत्नी होती त्या ठिकाणी बसलेली. पत्नीला विदुर काका त्या ठिकाणी नव्हते. विदुर काकाच्या घरी गेले. आई मला जेवायला वाढा, मला भूक लागली.
खरंच देव भावाचा भक्त. आपल्याला संभाजी महाराज खूप चांगलं गायन, आम्ही लहानपणापासून गायन केलेले संभाजी महाराजांना आम्ही असे गवळणी म्हणले बरं का. तिथं आपली गोदावरी ताई होती, येत होत्या तिथं, आमच्या गावातले 2-3 माणसं होते. आम्ही काय आजचे आहेत का काय, 70 वर्ष झाले आम्हाला. हां, म्हणजे आम्ही लहानपणापासून भजन करतो हे तुम्हाला सांगायचं. आमच्या आईवडिलाचा वारसा मिळाला आणि आमचे वडील याच ठिकाणी एक्सपायर झाले. आमचे वडील वैकुंठवासी चरणदास महाराज, हे सगळ्या गावाला माहिती आहे. दिंडीचा आणि तुम्हाला सांगतो, ज्या वेळेला माघ शुद्ध पौर्णिमाच होती, कालच आमच्या वडिलाची पुण्यतिथी झाली, तर सगळा कार्यक्रम आमच्या वडिलांनी केला. गुरुचरित्राचं पारायण केलं, पारायणाची आरती केली, वस्त्र टाकलं, त्याला नैवेद्य दाखवला आणि मग पुन्हा दुसऱ्याच घरी जाऊन त्याने आपला देह ठेवला. इथं होऊ नये, इथं कोणाला डिस्टर्ब होऊ नये, इथलं लोक जेवणार आहेत. आमच्या वडिलांना ओळखलं ना, अगोदर देह ठेवून दिला महाराज. कोणाला कुठलाच त्रास दिला नाही आमच्या वडिलांना. म्हणून आमच्या वडिलाचा वारसा आम्ही खंबीरपणे चालवायला होतो. विठाला शेकडो प्रमाण येतं. पण ज्या वेळेला देव त्या घरी गेल्यानंतर त्या विदुराच्या पत्नीनं मग सगळ्यात चांगला स्वयंपाक कोणता, कन्या. महाराज ती अशा कन्या होत्या, त्याच्यात पाणी जास्त आणि कन्या कमी. पहिली गरिबी होती, एवढीच कन्यांमध्ये पाणी जास्त टाकलेलं. महाराज ज्यावेळेस विदुराच्या पत्नीनं कन्या भरून आणल्या ताटामध्ये, त्यावेळेस जेवण मिटक्या मारू कन्या खाल्या महाराज, मिटक्या मारू कन्या खाल्या. हा, देव म्हणलाले आहा काय गोड कन्यात महाराज. दाशी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादाशी. कन्या म्हणायचं नाही बरं कायला, कन्या म्हणायचं. कन्या वेगळं आणि कन्या वेगळं, 2 शब्द आहेत त्याचे. कन्या सासुऱ्याशी, इथं म्हणायचं नाही कन्या. दाशी पुत्र कन्या शब्दाचा उच्चार वेगवेगळा करावा लागतो. मी बऱ्याच ठिकाणी सांगतो बरं का. जगजोगी जाग बोलते, जागता जगदेव राखा काही भाव, अवघा क्षेत्र पाळ पूजावा सकळ. जगजोगी जाग बोलते. आता ह्याच्यामध्ये मला सांगा, म्हणजे महाराज जागता जगदेव का जागता जगदेव? जागता जगदेव, म्हणायचं, जगदेव म्हणायचं. शब्द उच्चार करायचा नाही, शब्द तेच आहे पण जगदेव म्हणायचं. जागता जगदेव अशा शब्दाचा उच्चार करावा लागतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुकाराम महाराज काय म्हणतात, देवा तू त्याची जात बघितली नाही. कोण होते ते विदुर काका? कोण होते? विदुर होते. काय तुला काय उपास पडले होते का? काय एकादश होती का? तुकाराम महाराज काय उपास पडिले होते, काय उपास पडिले होते, काय उपास पडिले होते, काय उपास पडिले
शारीरिक शुद्धी बघून त्या देवाचा छंद ओलावत नाही. देवानं भक्तासाठी त्याची जात बघत नाही महाराज. काय बघितलं? काय उपास पडिले होते. काय देवाला उपास होता का निर्जली एकादश होती? म्हणजे काय उपास पडिले होते? कन्या भोवते विदुराच्या. महाराज अशा कन्या होत्या महाराज. कन्याचे 3 घरच्या भक्षुनी कन्या. विदुराच्या कन्या भक्षण केल्या. कन्याचे 3 प्रकार महिला मंडळ तुम्हाला माहिती आहेत का? नसले तर सांगतो तुम्हाला. आतापासून ठरवून ठेवा. आता आपल्याला कन्या करायच्या. तुम्ही कन्या खातात का नाही कधी? हे कन्याच गेल्या बुडून आता सगळ्या. आता कन्या कोणत्याच कन्या नाहीत आता. श्री कन्या, जय कन्या आणि जय जय कन्या असे 3 प्रकारचे आहेत बरं का. जय जय कन्या म्हणजे सारख्या मध्ये उड्याच मारतात महाराज. धन धन उड्याच मारतात म्हटल्या ते कन्या मारलेल्या. म्हणून अशा 3 प्रकारच्या कन्या. पातळ कन्या होत्या महाराज. देवाला 2 हातानं ते खाता नाही गेलं म्हणून देवानं चतुर्भुज रूप धरलं आणि ते कन्या खाऊ लागले. मग काय उपास पडिले होते बरं का. कन्या भोवते विदुराचा. पण देवाला एवढा त्यांचा छंद देवा. काय सेवा भक्ती ते विठोबार तुका म्हणे कुब्जा दासी रूप राशी हे न कळा. मी तुम्हाला काय मुद्दा सांगितला होता? शारीरिक शुद्धीमुळे छंद कोलमडतो 1, दुसरं जातीमुळे छंद कोलमडतो 2, तिसरं शारीरिक सौंदर्यामुळं छंद कोलमडतो. मला सांगा आता तुम्ही सगळे भागवत कथा ऐकलेले आहेत बघा. त्याच्यात कुब्जेचं वर्णन आले की नाही त्याच्यामध्ये? मला कुब्जा लय चांगली होती का तिथं? सुंदर होती का दिसायला? अहो ती 8 जागी वाकड होती. तुकाराम महाराज त्याचं प्रमाण देतात. तुका म्हणे कुब्जा दासी रूपराशी ही न कळा. तिला काही कळाच नव्हती महाराज. रूपाची खान होती का? प्रश्नार्थक चिन्ह आहे तुकाराम महाराजाचं. रूपराशी आहे ती नाही. ही न कळा. पण हा भक्तासाठी तो जगजेटी कुब्जेशी रथ झाला. वा क्या बात आहे. कुब्जेसाठी तो देव रथ झाला. कशासाठी? त्याची भक्ती पाहून. म्हणून तुका म्हणे कुब्जा दासी रूपराशी हिन कळा. एवढा त्यांचा छंद देवा. काय सेवा भक्ती ते. म्हणून आता आपल्याला थोडक्यामध्ये देवाचं चरित्र गायन करायचं. आता 1.5 तास कीर्तन झालं. आता लिहिलेला 1.5 तास घेतो अजून. हे म्हणायचे आवरा एकच. तिला सांगावं लागेल का आवरा आवरा म्हणजे कसं आवरा? तिकडे आवरा विठाला विठाला चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. देवाचा चरित्राचा उच्चार करायचा. कोण्या? भगवान श्रीकृष्णानं जे गोकुळामध्ये जे लीला केल्या त्याचं वर्णन करायचं. मग ते वर्णन 2 प्रकारे. हे दशे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखिताई. रांगताना देवानं लीला केल्या आणि गोधन म्हणजे गाईचा अर्थाने त्याने लीला केल्या. 2 प्रकारच्या लीला येतात त्याच्यामध्ये. लहानपणी देव रांगू लागले. रांगत रंगणी चोरीत लोणी. देव रांगायला लागले की देवानं चोरी करायला सुरुवात केली महाराज.
तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगनी रंगनाथ तुम्हा देखीला घेसय रंगनी रंगनाथ तुम्हा देखीला घेसय तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगनी रंगनाथ तुम्हा देखीला रंगनी रंगनाथ तुम्हा देखीला घेसय तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत. हनुमान महाराजांना चांगलं प्रमाण दिलं. डाव्या गुडघ्याने म्हणजे ही डावाचा पाय वापर करायचा. देवाना डाव्या पायाचा विठाला विठाला देव आता घरात तर खोड्या करूच लागले पण बाहेर सुद्धा खोड्या करू लागले. घराने येऊ लागले देवाला. यशोदेच्या घरी घराने यायचं. गवळणी गाराने सांगती यशोदेशी. घराने सांगू लागल्या यशोदा माता म्हणाली माझं लेकरू तसं नाहीच आहे. बाळ सगुण गुणाचे ताने बाळ सगुण गुणाचे ताने बाळ सगुण गुणाचे ताने बाळ सगुण गुणाचे ताने बाळ दिसते गोजिरवाने बाळ दिसते गोजिरवाने बाळ दिसते गोजिरवाने बाळ दिसते गोजिरवाने काय सांगता गाराने ग गोकुळ जाणारी सांगता गाराने ग गोकुळ जाणारी काय सांगता गाराने ग गोकुळ जाणारी काय सांगता गाराने ग गोकुळ जाणारी गोकुळ जाणारी. कारण देवानं अनेक खोड्या केलेल्या आहेत. गोकुळामध्ये अनेक खोड्या केल्या. त्याच्यातली एक लीला सांगतो ना आपल्याला या ठिकाणी थांबतो बरं का. एक लीला सांगतो. तसेच बऱ्याच लीला केलेल्या आहेत पण थोडक्यामध्ये. महाराज एकापेक्षा एक खोड्या करू लागला देव. गावामध्ये जायचा खोड्या करायचा गोकुळामध्ये. एक बाई म्हणली एके दिवशी दुपारीच गेला महाराज एका गवळणीच्या घरी आणि गवळण नेमकीच बाहेरून आली तर घरामध्ये कृष्ण ते तपास करू लागला. कुठं लोण्याचा गोळा ठेवलाय, कुठं ताक ठेवलंय, कुठं दूध ठेवलंय, कुठं लोणी ठेवलंय, तपास करू लागला. इतक्यामध्ये ती गवळण आली आणि गवळण म्हणू लागली हे बघ तू आता आलास पुन्हा इकडे यायचं नाही तर तुझ्या शेंडीला बांधून ठेवीन. शेंडी होती त्याला त्या लहान काळामध्ये. शेंडीला बांधून ठेव म्हणल्यानंतर देवा म्हणले असं आहे का शेंडीला बांधून ठेवते का. देवानं मग रात्री मध्यरात्रीच आली त्या गवळणीच्या घरी. आता ते देवाला काय सूक्ष्म रूप धरता येते. देव मध्यरात्रीच घरामध्ये आली. दूध बी संपवलं, काय दही बी संपवलं, तूप बी संपवलं, लोण्याचा गोळा खाऊन टाकला आणि सगळं लोण संपवल्यानंतर मग असं हाताला बी लावलं, सवंगड्यालाही खाऊ घातलं महाराज. आणि हाताला लावणं झाल्यावर मग त्या म्हणले ती जी गवळण होती तिचं नाव होतं शांताबाई. मला माहित नाही कोणतं नाव होते ती पण म्हणतो इथली नाही बरं का तिकडे. शांताबाई जय हरी तू आल तसंच का म्हणली आता. हो म्हणली आता. सकाळी रात्रीची वेळ होती. तिनं तसंच ठेवलं बांधून. सकाळी मग ते लोण्याचं सगळं चोपडा अंग असते ना हात धरला आणि हात धरल्यानंतर घेऊन जावले चल तुझ्या आईकडं. ती यशोदाले नाकानं कांदे सोली. ती नाकानं कांदे कशी सोली ती मला काय माहिती नाही म्हणून म्हणायला. नाकानं कांदे सोलती. चल म्हणले तिला बाय हँड रेड हँड पकडून दाखवते. बघ म्हणली माझं लेकरू माझ्या घरी शिरलं होतं त्यानं अंगाला लोणी लावलेलं आहे. चल म्हणे तुला दाखवते. लई यशोदा म्हणते काय तक्रारी माझ्या लेकरानं काय केलं माझ्या लेकरानं काय केलं. 5 वर्षाचे माझे बाळ खूप म्हणे 5 वर्षाचे माझे बाळ माझ्या अंगणी खेळ पण 5 वर्षाचं माझं लेकरू आहे अशी यशोदा माता म्हणून लागली. आणि 5 वर्षाच्या लेकराला धरून घेऊन जाऊ लागली ती गवळण. आणि गवळण आली कुठं नंदरायाच्या दरबारात किंवा त्याच्या राजवाड्यामध्ये आली. यशोदे बघ तुझा काना काय. इतक्यामध्ये देवानं काय कृती केली त्या तिला कळालंच नाही. देवानं काय केलं. ती होती म्हातारी 80 वर्षाची. देवानं काय केलं आपला हात झटकून घेतला आणि तिच्या मालकाचाच हात जोडून द्याला. दोघंही म्हातारी नंदराजाच्या वाड्यामध्ये गेले. तिथं गेल्यानंतर 2 जण लोकही बघायला गाणीतले म्हणले काय आज काही लग्न आहे का काय रे म्हणजे म्हातारीचं.
दोघंही म्हणले नंदराजाच्या वाड्यावर दोघं जण गेले, म्हणले नेमकं भानगड काय ते बघावंच. मग सगळं गाव गोळा झालं. चल तुला मी तिथं यशोदेला दाखवते, चल तुला मी यशोदेला दाखवते म्हणून तिनं कुठं बघितलं इथं. देवानं हात झटकून गेले, घरामध्ये गेले, आंघोळ केली आणि आंघोळ करून देवा यशोदेच्या कडेवर बसली. चल तुला दाखवते म्हणून तिकडं बघू लागली. इतक्यामध्ये समोर यशोदेच्या कडेवर बघितलं कृष्ण. हे तो म्हणजे ह्याच्या कृष्ण ह्याच्या कडेवर दिसायला. मग माझ्या हातात कोण आले म्हणून तिनं बघितलं तर तिचाच मालक होता. कोणाचा? त्या गवळणीचा मालक होता. आणि ती अशी कातवली महाराज त्याच्यावर, तुम्ही केव्हा माझ्या हातात आले ते मला सांगा. ते म्हणलं लग्न झालं तेव्हापासून तुझ्या हातात. आतापासून नाही म्हणजे लग्न झालं तेव्हापासून हातात. अहो म्हणले माझ्याजवळ कृष्ण होता की. ते म्हणले कृष्ण बघ तिथं जाऊन बसलाय. अशा अनेक तक्रारी आल्यानंतर मग मात्र आता लीला भरपूर सांगायसारखे आहेत, पण खांदी भार पोटी खूप सांगायसारखे. अजून 1 घंटा तर मी कीर्तन लिलीवरच करतो अजून. हो 1 तास कसं बी 1-2 दृष्टांत द्यायला काय हरकत आहे. विठाला विठाला खूप प्रकारच्या खोड्या देवाने केल्या, पण शेवटी ते तुम्ही जरा तिकडं फिरवलं ना, ते लेकरं खूप चांगलं नाचू लागले. जसा जसा ताल वाजू लागला तसं नाचू लागले ते लेकरं. ते तालाचा प्रकार असतो बघा तुम्ही. आता एखादा जर बँड बिंड वाजू लागला की गावामध्ये एवढे लोक गोळा होते. तो एखादा पैलवानाचा खेळ येऊ द्या, एखादे कोणती ते तारावर चालतं ती मुलगी एखादी येऊ द्या, गावामध्ये सगळं गाव गोळा होते. कीर्तनाला म्हणले की लोक म्हणते नाही जरा आम्हाला खेळायला जाऊन यायचंय. जाय तू खेळायला, तुझ्या बायकोलाही घेऊन जा तिकडच. कीर्तनाचा रंगी ज्ञानदीप लावू जगे, कीर्तनाचा रंगी ज्ञानदीप लावू जगे, ज्ञानदीप लावू जगे. नातू कीर्तनाचा रंगी, नातू कीर्तनाचा रंगी, नातू कीर्तनाचा रंगी. ते लेकरू मोठं झाल्यावर त्याला हे चॅनल बघ म्हणावं कधी, संत देवमाय चॅनल. ते मोठं झाल्यावर तू बघ बाळा, आता मोठं झाल्यानंतर संत देवमाय चॅनल आहे तोवर बघतील ना तिची. या चॅनलचे आमचे चालक आमचे ओंकार महाराज आहेत, आनंद महाराज शास्त्री आहेत. ते आनंद महाराज कोणीकडे गेले की ते होते चांगले सोडून गेले, शास्त्री सोडून गेले आपल्याला. बरं जाऊ द्या. तर काय तुम्ही प्रमाण दिलं, नाचू कीर्तनाचे कीर्तनामध्ये रंगलं पाहिजे माणसानं. काही माणसं बियांडवर रंगतात, हलकी वाजली की त्याला लय अंगामध्ये येते. पहिले आमच्या गावामध्ये ते धुला असायचं, काय लोक रात्र नाचायची, पण कीर्तनामध्ये नाही. विठाला हावभाव करून दाखवायला मी. म्हणजे मला काय सांगायचंय की या भगवंताची खूप चरित्र आहेत. या चरित्राचं वर्णन फक्त 2 घंट्याच्या कीर्तनामध्ये होतंय का काय, म्हणून तुम्ही प्रमाण दिला. उद्या जा ये राणा सगळे घेऊन गाई घेऊन उद्यापासून आता म्हणजे ड्युटी धरायची. शाळा कोणती? शेतामध्ये जायचं. म्हणून त्यानं सौंगड्याला भगवंतानं बोलिलं, चला म्हणजे आपल्याला जायचं. थांबा लय प्रमाण लोकाला भूक लागली, मला बी लागली. तुम्हाला नाही लागत असते तर राहू द्या, मग वाढवू द्या. मग गाई गोपाळ यमुनेच्या तटी सगळेजण त्या ठिकाणी जमा झाले. जमा झाल्यानंतर खेळ खेळू लागले. खेळ म्हणजे काय, क्रिकेट नाही, हा मामा हुतू लगोऱ्या, ते काळाचे खेळ होते. मर्दानी खेळ महाराज. आणि मर्दानी खेळ खेळत असताना मग काही जण म्हणले आता म्हणजे बजल, आता तू का म्हणे आता आणि खेळ मोडावा. बरं आता म्हणजे खेळ मोडून टाका. कशासाठी? खांदी वार पोटी भूक, काय खेळायाचे सुख. म्हणजे देवा म्हणले
देवानं सांगितलं आणल्या का शिदोऱ्या तुम्ही? शिदोऱ्या आणल्या. शिदोऱ्या आणल्याबरोबर सगळ्यांना काढा म्हणले सगळ्या शिदोऱ्या. सगळ्याचा एकच काला केला आणि सगळेजण बसल्यानंतर अहो देव त्या प्रसाद फक्त 2 जण देतात अशोक महाराज. कोण कोण? एक तर संत देतात, नाही तर देव देत असतो. देवाच्या हाताने एक प्रसाद घ्यावं, नाही तर मग संतांच्या हाताने प्रसाद घ्यावं. म्हणून का प्रमाण एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी आणि माझा ज्ञानराज गोपाळाशी लाह्या वाटी. ज्ञानराज कोण आहे तर? संत आहेत ना, त्याला द्यायचा अधिकार आहे. संतांनी प्रसाद आपल्याला द्यावा. दुसरं देवानं आपल्याला प्रसाद द्यावा. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. म्हणून देवाला एक अधिकार आहे आणि संतांना एक अधिकार आहे. सगळा काला गोळा केला. मग आजी ओस अमरावती काला पाहावया देव येते. वरून देव आली. चला मुली काय आनंद आहे. आस करती ब्रह्मादिक देखुनी वाळवंटीचे सुख. धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याची कैसे. काय भाग्यवान आहेत म्हणजे इथले गोपाळ गोवळणी. अरे देव त्याला प्रसाद द्यायला, चला आपण बी प्रसाद घ्यायला जाऊ आणि प्रसाद सेवन करू म्हणून त्या ठिकाणी आली. पण त्याला लाज वाटू लागली प्रसाद घ्यायला. मग देव म्हणले जे लाज आलेत ना त्याला प्रसाद नाही. लाजे त्याशी वाटा नाही, त्याला प्रसादाचं नाही म्हणले. मग कोणाला प्रसाद देणार? मग ते म्हणले जे लाजत नाही त्याला प्रसाद द्या. मग त्याला वाटलं आपल्याला काय प्रसाद मिळत नाही. मग देवानं काय केलं, ते प्रसाद द्यायच्या अगोदर त्याला सांगितलं हो का असं करा म्हणले, आता प्रसाद तुम्ही खायचा आणि तिकडं पाण्यावर पाणी धुवायला हात धुवायला जायचं नाही का. काल्याची आहे असे देवजळी झाले मासे. पुन्हा उसोनी असे टिरी सांगा ते हात. म्हणजे आता काय करायचं, प्रसाद घ्यायचा आणि आपल्या अंगालाच हात पुसायचा. तिकडं सरोवराकडे जायचंच नाही. भगवंतानं सूचना दिल्याबरोबर काय त्याच्या सगळा हिरमोडपणा झाला. कोणाचा? या देवाधिकाला वाटलं आपल्याला प्रसाद मिळावा, पण त्याला प्रसाद मिळाला नाही. खडकी सोडी यायला मोठा दही काला 3 प्रकारचा आहे. दहीलाईचा काला 1, दुसरा हरिनामाचा खिचडी काला 2 आणि जीव शिव ऐक्याचा काला. असे 3 प्रकारचे काले. असे 3 प्रकारचा काला. तिथं जीव शिवेचाच काला होता. त्याच ठिकाणी सगळे गोपाळ म्हणजे जीव आणि भगवान श्रीकृष्ण म्हणजे देव. जीव शिव म्हणा, देव म्हणा. आणि मग त्या ठिकाणी सगळ्याला प्रसाद दिला. कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवनिका. आता एक काम करायचं सगळ्यांना बरं का, सगळीकडे कॅमेरा फिरवा. वाकुलिया ब्रह्मादिका. आपल्याला वाकुल्या दाखवायच्या, वाकड दाखवायचे. वाकडं दाखवण्यासाठी काय करायचं, टाळ्या वाजवायच्या. टाळ्या वाजून त्याला वाकड्या दाखवायचं बरं का. वाकुल्या सगळ्यांना हात वर करा. महिला मंडळ जास्त नाही, तुम्ही मर्यादित, पुरुष मंडळी जास्त. हा आता सगळ्या जणांना भजन करा. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ये ज्ञानेश्वर माऊली हरी. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष हा लाभ संत संगे. काला फक्त संतांच्या मांदियाळीमध्येच मिळतो. काला म्हणजे प्रसन्नता. काला म्हणजे अंतकरण प्रसन्न होणं, याला काला म्हणतात. दहीलाईचा काला तर सगळेजणच खातो. हो, पण हरिनामाचा खिचडी काला प्रेमी हे काला घायला पाहिजे. आपल्याला वेळ घ्यायला म्हणून आपण बाबा यायलेत, बाबाच्या हाताने आपल्याला. म्हणून सगळेजण आपण अजून भजन करू. विठाला विठाला